श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज। जेने नाही केले आपुले स्वहित पुढिलांचा घात इच्छितसे, संचिताशी जाय मिळून आखोडी, पतनाशी जोडीवरी हाव, बांधले गाठी ते लागते भोगावे, ऐशी अशी देवे काय कीजे, तुका म्हणे जया गावा जाणे जया, पुसोनिया तया वाट चाले, संचिताशी जाय मिळून खोडी, पतनाचे जोडीवरी हाव। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातूनही परमार्थ न करणारी जी मंडळी आहे, स्वतःच्या हिताचा विचार न करणारी जी मंडळी आहे, अशी आत्मघाती हा शब्द ज्यांच्या करता वापरावा अशा लोकांविषयी खेद करतात। 2-3 अभंगामध्ये हा विषय झालेला आहे। मध्येच नामदेवरायांचा समाधी सोहळा असल्यामुळे झुंजार ते एक विष्णुदासाचे की अभंग आला, पुन्हा अशा प्रकारचा राहिलेला विषय तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतात। काय करणार तुकोबाराय म्हणतात, त्याला देवाने तरी काय करावं, संतांनी तरी काय करावं, त्याच्या आईबापाने तरी काय करावं। आता त्यांना काय माहिती हे रत्न असं निघल म्हणून, नाही तर त्यांनी उपजल्या घाटीवर बोट ठेवलं असतं। वर का नाही बर का नाही घातली, तुकोबाराय म्हणतात। देखोने हरखले अंड पुत्र झाला म्हणे रांड, तो झाला भांड, चहाड चोरटा सिंदळ, जाय तिकडे पिढी लोका, जोडी भांडवल थुंका, थोर झाला चुका। आई बापाची आईची फार मोठी ती चूक झाली। त्याने जन्मल्या तो जो बर गर्भातून येणारा हिरवा अशा प्रकारचं पाणी असतं ते त्याच्या तोंडात घातलं असतं, डोक्याला ताण राहिला नसता यांच्या त्याच्या समाजाचे बी। आता त्यांना तरी काय माहिती हे पुढं देवटा असा निघणार आहे म्हणून त्यांना किती काही आनंद वाटतो। प्रत्येक आई वडिला वाटत असतं की आपला मुलगा शिवाजी व्हावा, तुकोबाराय व्हावेत, ज्ञानोबाराय व्हावेत, स्वतःचं कल्याण करून जगाचं कल्याण करणार व्हावं। प्रत्येकाची अपेक्षा असतेच नाही, काय कळतं पुढचं। अशा प्रकारच्या व्यक्तीविषयी तुकोबाराय खेद करतात। काय करतात हे? 2 कामं करतात, 2 कामं करतात आणि दोन्हीही पतनाकडे घेऊन जाणारी कामं करतात। काही कर्म असं आहे की जे हिताकडे घेऊन जात, काही कर्म असं असतं की त्याने हितही होत नाही, पतनही होत नाही, पण आयुष्य वाटोळं होतं, बरबाद होतं। केला आयुष्याचा मातेरा। आणि काही कर्म असं आहे की ते कर्त्याला पतनाकडे घेऊन जातं, पतनाकडे। असे पतनाकडे नेणारं जे कर्म आहे त्याचे 2 प्रकार आहेत, म्हणजेच पापाचे 2 प्रकार आहे। पतनाकडे घेऊन जाणारं काय असतं? पाप असतं। आणि त्याचे 2 प्रकार आहे, म्हणजे पापाचे 2, 1 नंबरचं पाप आणि 2 नंबरचं पाप। 1 नंबरचं पाप ते आहे की जे करायला पाहिजे, शास्त्राने हिताच्या दृष्टीनं करणीय म्हणून ज्या कर्मावर शिक्का मारलेला आहे अशा प्रकारच्या गोष्टी न करणं, त्याला मनुस्मृतिकारांनी म्हटलेलं आहे की विहितस्य अननुष्ठानात्। जे विहित आहे, कर्तव्य म्हणून शास्त्राने आपल्या समोर अशा प्रकारचं मांडलेलं आहे, ते न करणं 1 नंबरचं पाप आहे, 1 नंबरचं। आणि जे करू नका म्हणून सांगितलेलं आहे, ज्याला शास्त्रामध्ये निषिद्ध कर्म म्हणतात,
ते करणं हेही पापच आहे, ते 2 नंबरचं पाप आहे. तर काही माणसं 1 नंबरचंच पाप करतात, दुसऱ्या नंबरचं पाप नाही करत. काही माणसं दुसऱ्या नंबरचंच पाप करतात, पहिल्या नंबरचं नाही करत. काही माणसं दोन्ही प्रकारची पाप नाही करत. आणि काही विशेष अशा प्रकारचे मानव देहात आलेल्या व्यक्ती आहेत, नग आहेत, की ते दोन्ही प्रकारची काय करतात? पाप करतात, दोन्ही प्रकारची. त्यांच्याविषयी या अभंगात तुकोबारायांनी खेद व्यक्त केलाय. जेणे नाही केले आपुले स्वहित, जेणे आपुले स्वहित नाही केले, ज्यानी ज्या साधनाने आपलं हित होतं अशा प्रकारची शास्त्रांनी सांगितलेली साधना ती केलीच नाहीत, फिरकला बी नाही तिकडं. त्या साधना करावी करू नये असा विचारही त्याच्या डोक्यात येत नाही. जसं काही त्या साधनाचा आणि याचा काय नाही संबंधच नाही, ओळखच नाही, आपला परिचयच नाही. आपले स्वहित जेणे केले नाही, आपल्या स्वहिताचं अनुष्ठान म्हणजे स्वहित या शब्दाचा अर्थ या ठिकाणी साधनात्मक हित. ज्या साधनाने हित प्राप्त होतं ते साधन ज्यांनी केलं नाही, गुन्हेगार आहे म्हणत, अपराधी आहे. आपण जर आपल्या हिताच्या मार्गाचा अवलंब करत नसू तर आपण काय आहे? गुन्हेगार आहे. कोणाचे गुन्हेगार आहे? स्वतःचे. हिताची साधना न करणारी माणसं दुसऱ्याचे गुन्हेगार आहेत असं नाही, स्वतःचे गुन्हेगार आहेत, देवाचे गुन्हेगार आहेत. देवापेक्षाही स्वतःचे गुन्हेगार आहेत. म्हणून मी शब्द वापरला, आत्मघाती आहे ते, आत्मघाती. स्वतःच अशा प्रकारचं वाटोळं करतात. हिताची साधना न करणारे, हिताची साधना करणारे पूजनीय आहेत, श्रेष्ठ आहेत. हिताची साधना करणाऱ्याविषयी तुकोबारायांना तर एवढी अशा प्रकारची आवड आहे म्हणा, किंवा त्याच्याविषयीचा आदर आहे, त्याच्याविषयीचं प्रेम आहे, त्याच्याविषयीची पूज्यता आहे, की तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे मज घडो त्याची सेवा. इथं देवाची सेवा घडावी असंही नाही म्हटलेलं, इथं संताची सेवा घडावी असंही नाही म्हटलेलं. हा संतपर नाही आहे अभंग, हा साधकपर अभंग आहे. साधकपर आपुल्या हिता जो असे जागता, आपुल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे. हिताच्या ठिकाणी जागा आहे याचा अर्थ आहे हिताचं जे साधन आहे ते साधन जो करतोय, संतांनी हिताचं साधन म्हणून मानवासमोर जे केलेलं आहे त्या साधनावर जो आरूढ आहे, काय हिताचं साधन म्हणून संतांनी समोर केलेलं आहे? ऐके रे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा, जना ऐके, तुझं स्वहित कशाने होईल हे मी तुला सांगतोय. सांगा महाराज, सांगा, आमच्या हिताकरता आम्ही काय केलं पाहिजे? पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. लोकांना असं वाटलं की कबुळं जामून कामा करावं असं म्हणतील महाराज. इकडचं घ्यावं, तिकडचं घ्यावं, इथं वाढवावं, तिथं वाढवावं असं म्हणतील महाराज. तुकाराम महाराजांनी तिसरंच सांगितलं, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. पंढरीच्या राजाचं जाऊन एकदा दर्शन घे, त्याच्या आदळ पायावर डोकं एवढं म्हटलं असतं तरी माणसाला सोपं होतं. इंद्रिय आणि मनाच्या विरोधात न होता काही करायचं सांगितलं तरी लोक खुश असतात. पारायणाला बसा, काही अडचण नाही, फक्त बिड्या फुकू नका आणि तंबाखू खाऊ नका म्हणलं का मग अडचण येते.
नुसत्या पारायणाला बसायचे लोकांना अडचण नाही, वर्गाने द्या, आनंदाने लोक देतात, करोडो रुपये देतात महाराज. पण इंद्रिय आणि मनाच्या विरोधात एखादी गोष्ट करा म्हणलं का मग लोकाला ते नाही जुळत, ते रुचत नाही, ते पचत नाही, ते पटत नाही. जसं आहे तसं बाबू चांगलं आहे म्हणलं का मग तो लय चांगला, गदड्या तो असं नको करू, असं का करतोस असं म्हणलं की हे लय खराब आहे, दे लय बोले दे. हिताचं अशा प्रकारचं साधन, तेव्हा हिताच्या ठिकाणी जागणं. पंढरीचा राणा मना माझी स्मरावा, तर मनामध्ये स्मरण करा म्हणतात. मनाला ते नाही आवडत, मन स्मरण करत नाही असं नाही. मनाचं कामच काय आहे? स्मरण आणि विस्मरण, आठवण करणं आणि विसरून जाणं, हा मनाचा धर्मच आहे. त्याचं ते काम करतच असतं, पण त्याला आवडतं त्याचं स्मरण करतं. ते शास्त्राने ज्याचं स्मरण करायचं सांगितलं त्याचं स्मरण करायला त्याला नाही आवडत, विषयाचं स्मरण करतं ते. आणि तुकोबाराय सांगतात, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. त्यांनी सांगितलं असतं माळा फिरवतं सोपं होतं, ते मनामध्ये स्मरण करणं अवघड आहे महाराज. पण मनात स्मरण केल्याशिवाय हित होत नाही, कारण हिताचा मनाशी संबंध आहे. हिताचा मनाशी संबंध आहे, तनाशी तेवढा नाही. जेवढा मनाशी संबंध आहे तेवढा तनाशी नाही. तेव्हा पांडुरंगाचं स्मरण कर हे सांगितलेले, म्हणून पांडुरंगाचं स्मरण करतो तो हिताच्या ठिकाणी जागा आहे. अखंड चिंतन विठोबाचे. कोण आहे जागा हिताच्या ठिकाणी? तर ज्याच्या मनामध्ये किंवा ज्याचं मन, ज्याचं चित्त विठोबाचं अखंड चिंतन करतं. अखंड चिंतन. ज्याचं मन गीता, भागवत आदी जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथाचं श्रवण, अध्ययन, अध्यापन करतो. आज नुसतं श्रवण जर महत्वाचं आहे तर अध्ययन किती महत्वाचं असेल? कैमुती कन्या आहे. आणि अध्ययन जर तेवढं महत्वाचं असेल तर अध्यापन किती महत्वाचं आहे? गीता जो माझ्या भक्ताला सांगतो, भगवंतांनी त्याच्याविषयीची प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. ययदं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति भक्तिं मयि परां कृत्वा मामे वैश्यत्य संशयः. मयि परां भक्तिं कृत्वा, त्यांनी माझी सर्वश्रेष्ठ भक्ती केलेली आहे. कोणी? जो गीता माझ्या भक्ताला सांगतो. जो गीता माझ्या भक्ताला सांगतो, कारण गीता भगवंताचं वचन आहे, भगवंताचं मत आहे. आणि त्या मताचा जो समाजामध्ये प्रसार करतोय. एमे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावंतो न सूयन्तो मुच्यन्ते तेपि कर्मभिः. तेव्हा असं गीता भागवताचं श्रवण मनन करणारा आणि अखंड भगवंताचं चिंतन करणारा. अखंड, अखंड शब्द वापरलाय महाराज. हा अखंड शब्द वापरला नसता तर आपण सुद्धा आपल्या हिताच्या ठिकाणी जागे आहोत असं आपण मानू शकलो असतो. अखंड शब्द वापरून ढेकून बाहेर फेकावा तसं तुकाराम महाराजांनी या हिताच्या मार्गातून आपल्याला बाहेर फेकलेले. हिताच्या मार्गात जागा आहे. तुमच्या आई बापाला जर धन्यता द्यायची असेल तर त्याच्याकरता अखंड करावं लागेल. सप्ताह नुसता नाही उपयोगीचा.
कधी कधी नाही, सखंड नाही, अखंड चिंतन विठोबाचे असा जो आहे त्याचे आईबाप धन्य आहेत. देवाला त्याचा आनंद वाटतो आणि तुका म्हणे मज घडो त्याची सेवा. तेव्हा हिताच्या ठिकाणी जागं असणं, हित करणं म्हणजे काय ते सांगितलं. आणि मग हे अशा प्रकारचं जो करत नाही म्हणजे अखंड भगवंताचं चिंतन करत नाही, गीतेचं भागवताचं श्रवण करत नाही, तो हिताच्या ठिकाणी जागा नाही. जेने नाही केले आपुले स्वहित. बराच मोठा एक वर्ग आहे, दारू पित नाही, चोऱ्या करत नाही, प्रामाणिकपणे व्यवहारामध्ये जीवन जगतो, वागतो. तो हे हिताच्या ठिकाणी जागा नाही. चोरी करत नसेल तर 2 नंबरचं पाप करत नाही, पण जर भगवत चिंतन करत नसेल, गीता ज्ञानेश्वरी गाथा भागवताचं श्रवण करत नसेल तर 1 नंबरचं पाप त्याचं चालू आहे. तोही पतनाला जातो, कारण त्याने आपल्या हिताकरता काहीच केलं नाही. संसार वाढवला हे शरीराकरता केलं, शरीराचं काम केलं त्यांनी, हिताचं नाही. शरीर आपण नाहीये, अशी अनंत शरीरं घेतली आणि अनंत शरीरं फेकलेली आहेत आपण. कल्पना आहे आजपर्यंत किती जन्म झाले आपले, किती जन्म झाला फेरा, गणित नाही. भगवंताने म्हणलंय बहुनिमे व्यतीताने जन्मानी तव चार्जुन. अर्जुना, तुझे आणि माझे जन्म आतापर्यंत बहुनी म्हणजे बहु शब्द मुळातच बहुवचन आहे आणि त्याचं बहुवचन आहे. मराठीमध्ये तर 2च वचन आहेत, पण संस्कृतमध्ये 3 वचन आहेत. एक वस्तू असेल, एक वचनी प्रत्यय लागतो. 2 वस्तू असतील, द्विवचनी प्रत्यय लागतो. आणि 2च्या पुढं 3 पासून परार्धापर्यंत, परार्ध त्या संख्येचं नाव आहे की एकावर 18 शून्य दिल्यानंतर जी संख्या होत असते. त्या सगळ्याकरता काय नाव दिलेलं आहे मग? बहु. ते बहुवचनच आहे. त्याचं बहु 100 असले तरी बहुवचनी प्रत्यय लागतो, 1000 असले तरी बहुवचनीच प्रत्यय लागतो, लाख असले तरी. असं बहुनिमे व्यतीतानी पुष्कळ खूप जन्म झालेले आहेत. प्रत्येक शरीरामध्ये शरीर भिन्न भिन्न राहतं. याही जन्मामध्ये हे शरीर मिळालेलं आहे. शरीर टिकेल एवढी काळजी घेणं गरजेचं आहे. पण शरीर आपल्या करता आहे, आपण शरीराकरता नाही. आपला उद्धार करून घेण्याकरता हे देवाने शरीर दिलेलं आहे. शरीराचं संगोपन करण्याकरता आपण नाहीये. असं प्रधान आणि गौण हे भान ठेवलंच गेलं पाहिजे. शरीराला किती महत्व द्यायचं याचं तारतम्य शरीरधाऱ्याला आवश्यक आहे, आवश्यक आहे. तेव्हा ठीक आहे, 2 नंबरचं पाप नाही केलं, पण जर तो देवाचं चिंतन करत नसेल, हिताची जी साधनं शास्त्रामध्ये संतांनी सांगितलेली आहेत ती जर करत नसेल तर तोही दोषी आहे, पापी आहे. जेने नाही केले आपले स्वहित याच्यामध्ये तो बसतोय. आपल्या हिताकरता काय करू लागलाय तो? आपलं हित करणं ही आपली पहिली जबाबदारी आहे, पहिली जबाबदारी. आपुले आपण न करू, हित करू हे प्रमाण संचित आले हो. संसारा तुम्ही एक करा. काय करा? मुक्ती मार्ग हळूची धरा. बाकीचं करा, नका करू. काही गोष्टी जीवनामध्ये अशा असतात त्या करूच नाहीत.
काही गोष्टी केल्या तरी चालतात, नाही केल्या तरी चालतात, पण काही गोष्टी कराव्याच लागतात. ते शाळेमध्ये परीक्षेमध्ये प्रश्न असतात, त्या प्रश्नामध्ये 2 प्रकार असतात. काही प्रश्नाची उत्तरं लिहावीच लागतात, कंपल्सरी असतं ते. आणि मग काहींना तुम्हाला हे करा किंवा ते करा, ऐच्छिक अशा प्रकारचं म्हटलं जातं. तसं काही कर्म करूच नयेत, काही कर्म केली तरी चालतात, नाही केली तरी चालतात, आणि काही कर्म केल्याशिवाय राहूच नये. नाही केली तर आपण गुन्हेगार सिद्ध होतो. निषिद्ध कर्म करूच नयेत, काम्य कर्म करूच नयेत. संसारातली कामं केली तरी चालतात, नाही केली तरी चालतात, पण हिताची जी साधनं आहेत ती केलीच पाहिजेत, केलीच पाहिजेत. आधी घे रे रामनाम. संतांचा हा अट्टास आहे. तो बाकीचं नंतर कर, नको करू, तुझ्यावर तर तुझ्या इच्छेवर आहे ते, पण भगवंताचं स्मरण मात्र अगोदर कर. करावंच लागेल तुला, करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आधी घे रे रामनाम. ते नाही केलं ज्याने नाही केले आपुले स्वहित. हिताचं साधन नाही केलं, साधनच नाही केलं तर साध्य प्राप्त व्हायचा प्रश्नच येत नाही ना. साधन करून साध्य मिळतं की नाही ही पंचायत आहे. तर ज्याने साधनच नाही केलं त्याचा काय प्रश्न आहे? ज्याने नाही केले आपुले स्वहित. पण एवढ्यावर थांबलेला आहे असं नाही. पुढीलाचा घात इच्छित असे. स्वतःचं कल्याण, स्वतःचं हित केलं नाहीच नाही, पण दुसऱ्याचा घात कसा होईल याचा विचार करतोय, अपेक्षा करतोय. देवाकडे आपल्या कल्याणाचं मागतच नाही, दुसऱ्याच्या वाटोळ्याचं मागणी करतो. पुढीलाचा घात इच्छित असे. पुढीलाचा म्हटलेलं आहे, इतराचा शब्द नाहीये. म्हणजे स्वतःचं हित नाही करत, आणि जे पुढील आहेत, पुढील शब्द पुन्हा विचार करायला लावा लागलाय ना. कारण तुकाराम महाराजांनी पुढील शब्द भलत्या सलत्याला नाही वापरलेला. पुढीलाचे इच्छी फळ नाही वळते अंगी. पुढे गेले ते निधाई झाले, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. तर विशिष्ट व्यक्ती करता पुढील शब्द वापरलेला आहे. पुढं, माग, बाजूला, खाली, वर, हे दिशादर्शक शब्द आहेत. तुकाराम महाराजांचा पुढील शब्द हा कोणाला विषय करणार आहे? तुकाराम महाराज कोणाला पुढे गेले म्हणतात? व्यवहारामध्ये सुद्धा ज्या दिशेने मनुष्य चाललेला असतो तो जिथं आहे त्या दिशेच्या बाजूने खूप त्याच्यापासून पुढं अंतर टाकून ज्यांनी गती वाढवून गेलेला असतो त्याला काय म्हणतात? पुढं. त्याच्यापेक्षा तो जिथं आहे तिथून माग असेल तर माग, बरोबर असेल तर बरोबर. तुकाराम महाराज म्हणतात पुढीलाचा घात. आपल्या हिताकडे प्रत्येक जण निघालेला आहे. मानव देहामध्ये जो उभा आहे त्याने तोंड केलेलं आहे, ते कुठं केलेलं आहे किंवा कशाकडे असावं त्याचं तोंड? हितरूप, हिताच्या साध्याकडे, हित स्वरूप हिताकडे असावं. आता तो जिथं आहे तिथून हिताच्या जवळ गेलाय तो पुढं. तो जिथं आहे हित त्याच्याही पेक्षा हित ज्याच्यापासून लांब आहे तो माग आहे, आणि त्याच्या बरोबर असलेले. तर पुढं या शब्दाच्या अर्थ हिताजवळ जवळ गेलेले व हित ज्यांनी काय केलंय प्राप्त करून घेतलेले असे. हित म्हणजे काय? आपण अनेक वेळेला
त्याचा ओहापोह केलेला आहे. हित शब्दाचा अर्थ आहे आपलं वास्तव स्वरूप प्राप्त होणं. हित म्हणजे कल्याण, हित म्हणजे गोमट, हित म्हणजे चांगलं. आणि चांगलं गोमट कल्याण जर काय असेल तर आपलं जे निज स्वरूप आहे, आपलं जे मूळ स्वरूप आहे, त्या स्वरूपाने आपण स्थित होणं, राहणं, अर्थात सच्चिदानंदाची प्राप्ती होणं, सच्चिदानंद स्वरूप होणं. हित होणं म्हणजे काय? सच्चिदानंद स्वरूप होणं. महाराज किमान तुकोबारांच्या गाथ्याच्या ज्ञानेश्वरीच्या संबंधात आलेल्या माणसांनी तरी हिताच्या बाबतीत मूर्ख नाही बनावं. तुम्ही असं म्हणाल की मग आम्ही काय मूर्ख आहे का? मी कशाला म्हणू? मी हिताच्या बाबतीत म्हणलं म्हणजे हिताचं स्वरूप मानण्यात मूर्ख नाही बनावं. ते हित प्राप्त होईल नाही होईल, साधना कमी होईल जास्त होईल, पण त्याच्या स्वरूपाविषयी तरी अविचारी. मूर्ख शब्दाचा काय दुसरा तरी अर्थ आहे, असं नाही व्हावं. म्हणजे याचा अर्थ आहे कशाला तरी हित मानू नये, कशाला तरी हित मानू नये. आणि कोणी काही मिळवलेलं असेल तर त्याचं हित झालं असा मूर्खपणाचा उच्चार करू नये. कल्याण झालं हुआ त्याचं. हे किमान ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या ग्रंथाच्या संगतीत आलेल्याने तरी, ज्याच्यात कल्याणाचा सुतराम संबंध नाही, उघड उघड अकल्याण आहे त्याचं, त्याला कल्याण हे नाव देऊ नये. हे तितकंच सोपं आहे की कल्याण इतकं जवळ नाहीये. कल्याण अतिशय काय आहे, लांब आहे. म्हणजे कल्याणमध्ये राहणाऱ्या लोकांना सुद्धा कल्याण लांब आहे. कल्याणाचं न राहणाऱ्या लोकांना लांब असेल याच्यात विशेष काय? पण त्याच्याकरता तत्पर राहणं. तेव्हा कल्याण होणं या शब्दाचा अर्थ आहे सच्चिदानंदाची प्राप्ती करणं. ती ज्यांनी केलेली वा त्या दिशेने ज्याची वाटचाल चालू आहे त्याच्याकरताच कल्याण शब्द वापरावा. संसारातलं एखादं धुडकं ज्याला मिळालं त्याचं कल्याण झालं, काय मठ मिळाला आणि कल्याण झालं, संस्थांवर बसला आणि कल्याण झालं, तारखा मिळायला लागल्या आणि कल्याण झालं. काय कल्याण? म्हणजे किमान आपण तरी अशा प्रकारचा अविवेक मनात धारण करू नये. ठीक आहे, आपल्या शक्तीने आपल्या गतीने आपण चालतोय. आपण काही ज्ञानोबाराय तुकोबाराय नाथ महाराज नाही आहेत की खूपच सगळं सोडून त्याच्याकरता 8 तासाला लागलोय. लागलं तर काही अडचण नाही आहे, पण नाही एवढं आपल्या भाग्यामध्ये दैवामध्ये. पण किमान साध्याच्या स्वरूपाविषयी भ्रम नाही व्हावा, भ्रांती अशा प्रकारची धारण नाही करावी. कल्याणालाच कल्याण मानावं आणि ज्याचं कल्याण झालेलं आहे त्याचंच कल्याण झालं असं मानावं. ठीक आहे वा, बरं आहे वा, तुम्हाला पैसा मिळतो चांगला आहे, त्याचा हितामध्ये काय करावा, उपयोग करावा, समाजाची सेवा करावी. सत्ता मिळाली चांगला आहे, समाजाची करा सेवा. सत्ता मिळाली म्हणजे कल्याण झालं असं काही नाही, काही संबंध नाही त्या कल्याणाचा आणि सत्तेचा. सत्तेनं कल्याण करावं, संपत्तीनं कल्याण करावं, कलेनं कल्याण करावं स्वतःचं, ज्ञानाने कल्याण करावं स्वतःचं. ह्या सगळ्या गोष्टी कल्याणाची काय आहेत, कल्याण करून घेण्याची साधनं स्वरूप आहेत, साधनभूत आहेत. तेव्हा ज्याने आपलं स्वतःचं हित केलं नाही, कल्याण केलं नाही, आणि दुसऱ्याचं पुढीलाचं म्हणजे जे कल्याण करू इच्छितोय, कल्याणाच्या साधनावर जो काय आहे आरूढ आहे, त्याचं अकल्याण कसं होईल, त्याचा घात कसा होईल याची काय करतोय, अपेक्षा करतोय. पुढीलाचा घात इच्छितच. तुकाराम महाराज खेद करतात मस्तकावर, काय करावं याला. मानव देह मिळालेला आहे, स्वतःचं कल्याण करायचं ते तर करत नाहीच नाही, पण कल्याण करून घेणारी जी कोणी साधक मंडळी आहे, जी पुढे गेलेली आहे या क्षेत्रामध्ये,
त्यांना मागं ओढायची इच्छा करतो. पुढीलाचा घात इच्छित असे संचितासी जाय मिळून या खोडी. अशा प्रकारची त्याची ही जी खोड आहे, खोड, याला खोडच म्हणतात. खोड म्हणजे सवय. पण चांगल्या सवयीला खोड नाही म्हणत. वाईट सवयीला काय म्हणतात? खोड म्हणतात. खोडकर आहे. खोडकर आहे म्हणजे दुसऱ्याला त्रास देतो, नाही का? पारायण करायला ज्याला सवय लागलेली ज्ञानेश्वरी सोडित नाही, त्याला खोडकर म्हणते कोणी? त्याला नाही खोडकर, सवयच आहे ती, पण त्याला खोड नाही म्हणत. खोड शब्दाचा अर्थ ज्याचं रूपांतर दुसऱ्याला दुःख देण्यामध्ये होतं, त्याला खोड म्हटलं जातं. दुसऱ्याच्या दुःखात ज्याचं रूपांतर, त्याला खोड अशा प्रकार. तर तुकोबाराय म्हणतात की अशा प्रकारची खोड ज्याला लागलेली आहे, त्या खोडीनं जो कर्म करतो, न करण्याचं कर्म आणि नको ते करण्याचं कर्म, तर ही दोन्ही प्रकारची पाप त्याच्या संचितात जमा होतात. महाराज आपल्या लक्षातही येत नाही, आपल्या लक्षातही येत नाही. मानव जन्मामध्ये देह मी आहे अशा वृत्तीच्या कालामध्ये जेही आपल्याकडून पाऊल पडत असतं, त्याचं क्रियमान तयार होतं. काय नाही म्हणले, सहज बोललो. काय म्हणतो तुम्ही तर असं म्हणले नाही, सहज म्हणलं होतं, तसं करणं होतं. म्हणजे सहज खोटं बोलला. तू जरी सहज बोललास, पण जर ते खोटं असेल तर त्याचं पाप होणार आणि ते पाप तुझ्या संचितात सामील होणार. आपल्याला माहिती बी नाही होत, सगळं ऑटोमॅटिक होतं. महाराज आपल्याला विचारित आहे ना, हे असं असं तुमचं झालेलं आहे, पाठवायचं का तिकडं, का काही दुरुस्ती करायची, काही अशा प्रकारचं ते परस्पर तिकडं संबंध जोडलेला आहे. मानव देहातलं आयुष्य अति महत्वाचं आहे महाराज, अति महत्वाचं. एक एक क्षण अतिशय महत्वाचा आहे. मानव देह याला क्षेत्र म्हटलेलं आहे. इदं शरीरम कौंतेय क्षेत्रमित्यभिधीयते. ज्ञानोबांनी विचारलं, याला क्षेत्र का म्हटलं देवाने? क्षेत्र शब्दाचा अर्थ तर जमीन असा आहे, शेती असं, जागा नाही. क्षेत्र म्हणजे जागा नाही, क्षेत्र म्हणजे जमीन. डोंगराला क्षेत्र नाही म्हणत. क्षेत्र ह्या उत्पादन ज्या ठिकाणी होतं त्याला म्हटलं जातं. ज्या जमिनीमध्ये पीक घेतलं जातं, सुपीक जमीन, चांगली जमीन, त्याला क्षेत्र म्हणतात. आणि या शरीराला क्षेत्र का म्हटलं तर इथं पाप पुण्याचं पीक उत्पन्न होतं, अलोट 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 पीक. त्या 13व्या अध्यायातल्या ओव्या पाहिल्या तर आपल्या लक्षात येईल. ज्ञानोबा म्हणतात, इथं पुण्याचं जर पीक येतं तेही भरमसाठ येतं, आणि पापाचं पीक येतं तेही काय होतं? भरमसाठ येतं. बी कोणतं पेरतोय त्याच्यावर अवलंबून आहे. विधीचे वापे सत्क्रिया बीज आरोपे, तरी जन्मकोटी मापे सुखची मविजे. विधीचे वापे, शास्त्रांनी सांगितलेलं कर्म, शास्त्रांनी सांगितलेलं कर्म ज्याला विहित कर्म म्हणतात, हे वाप आहे. आणि सत्क्रिया करणं हे बीज आहे. चांगलं कर्म करणं, शास्त्रांनी सांगितलेलं कर्म करणं, हे जर त्यांनी पेरलं तर असं पीक येतं, असं पीक येतं. करोडो जन्मामध्ये तो सुख भोगू शकतो त्या पुण्याचं, करोडो जन्मामध्ये. ना तरी विधीची वाप चुकवी, विधीची वाप चुकवतो.
शास्त्राने सांगितलेलं करत नाही आणि निषिद्ध कर्म अन्याय बीज पालवी. कुकर्माचा करवी राब जरी, कुकर्माचा राब करतो, असत्कर्म अशा प्रकारचं करतो, ते पेरीत असेल तयाची सारिके असंभाव्य पाप पिके, तर त्याच्यासारखं असंभाव्य अशा प्रकारचं पाप, असंभाव्य. जन्मकोटी दुःखे भोगी जीव. आणि मांडव्याची कथा आपल्याला माहिती आहे. मांडव्य ऋषी सिद्ध महात्मा आश्रमामध्ये पहाटेच्या वेळेला ध्यानस्थ बसलेले आहेत आणि काही चोर राजवाड्यात घुसून त्यांनी द्रव्याचे गाठोडे बांधले आणि कंपाऊंड वरून उडी टाकत असताना चौकीदाराचे ते लक्षात आलं. त्याने आरडाओरडा केला. सैन्य त्यांच्या मागं लागलेलं आहे. हे पुढं पळतायत आणि सैन्य मागं पळतंय. मागं पळणारे घोड्यावर होते, हे पायी पळत होते. त्यांनी पाहिलेलं आहे की आपण हे ओझं घेऊन आता फार लांबपर्यंत जाऊ शकत नाही, हे आपल्याला गाठतात. आणि मांडव्य ऋषीचा आश्रम आलेला आहे. घुसले ते आश्रमामध्ये. पाहिलं तर हे ध्यानस्थ आहेत. त्यांनी एका त्याच्यातल्या कमरेत दिलं ते टाकून आणि गेले जंगलात पसारवून. राजाचे सैनिक घोड्यावर धावत धावत आश्रमापर्यंत आलेले. अरे इथपर्यंत ते माग इथपर्यंत आहे, आश्रमात गेलेले आहेत. घुसले आश्रमामध्ये. पाहिलं तर ध्यानस्थ होते. हाक मारून पाहिली. ध्यानातून त्यांना सावध केलं. म्हटलं चोर आले होते का इथं? ते म्हणे चोर इथं कसं? चोर आश्रमात? चोराचा काय संबंध? आश्रमातही चोर असतात. माग आश्रमात घुसलाय ना चोराचा. बोर्ड आश्रमाचा असला म्हणजे काय झालं? मला कल्पना नाहीये. हे पहा रे म्हणे, कोणा कोणा तपासा. द्रव्य निघालं. राजाच्याच म्हणजे वाड्यातलं द्रव्य आहे. आणि त्यांनी ओळखलं ते. मग त्यांना वाटलं की हा चोराचा काय आहे? पुरारी पुढारी. याच्याजवळ चोर आणून पैसा टाकतात आणि चोराचं असंच राहत. चोऱ्या करून कोणी श्रीमंत झालेलं आहे असं बहुतेक नाहीच. हे पारदे वगैरे हे दुसऱ्याकडे कोणाकडे ठेवते त्याच्याच राहतं. ते होतं श्रीमंत, हे जाते बोंबलत. पकडलं त्याला. दुसऱ्या दिवशी न्यायालयात उभं केलं. महाराज, मालामध्ये असं चोर पकडलेला आहे. रात्री आपल्या राजवाड्यातून जो माल चोरीला गेलाय तो माल याच्याजवळ सापडलेला आहे. मग आता मालच सापडला म्हटल्यानंतर पुन्हा त्याला विचारायची वकील लावायची काही गरज नाही पडली. त्याने लगेच काय दिले? शिक्षा ठोठावली. याला शिळावर द्या. त्याला समोर उभं केलं तर साधू. राजाने तोंडाला हात लावला. साधू आणि चोर म्हणजे याने साधूच्या वेशात काय केली? चोरी केली. चोराच्या वेशात चोरी केली असती तर हातपाय तोडले असते किंवा काही ठेवलं असतं, काही सोडून दिलं असतं. महाराज, साधूच्या वेशात चोरी करणाराला फार मोठी शिक्षा होते. त्याला चोऱ्याच करायच्या ना, त्याने सरळ सरळ चोर होऊन चोऱ्या केल्या. आहे गुन्हा, पाप आहे, पण तेवढं पाप नाही जेवढं साधू होऊन चोऱ्या केल्या त्याचं. म्हणजे तिथं प्रत्यक्ष वाचलं मी. त्या राजाचे हे आहे, म्हणजे वाक्य आहेत असे की तू लोकांच्या श्रद्धेचा घात केलेला आहे. कारण पूर्वी देहांत शिक्षा ही ज्यांनी दुसऱ्याला खून वगैरे केला त्यालाच दिली जात होती. चोरी करणाऱ्याला देहांत शिक्षा होतच नसते, आजही नाही होत. चोरी करणाऱ्याला फासावर नाही लटकवलं जात. पण याला शुळावर देण्याची शिक्षा झाली. ती साधू वेशात चोरी केली म्हणून.
साधूवर लोकांची श्रद्धा असते, साधूच्या वेशावर लोकांची श्रद्धा असते, आणि त्या वेशात चोरी केली आहे याचा अर्थ सगळ्यांचा श्रद्धेचा घात केलेला आहे. आता या वेशातल्या व्यक्तीवर कोणीच काय ठेवणार नाही, श्रद्धा ठेवणार नाही साधू म्हणून. म्हणून तो फार मोठा गुन्हेगार आहे महाराज. साधूच्या वेशामध्ये साधूची कामं न करता दुसरी कामं करणारा, वेश साधूचा, आणि मग ज्या कामा करता तो वेश शास्त्राने सांगितलेला आहे. साधूचा वेश हा आवश्यक आहे. एखादा ज्या वेळेला संन्यास आश्रमाची दीक्षा घेतो त्याला विशिष्ट वेश असतो, आणि तो विशिष्ट वेश याच्याकरता सांगितलेला आहे की त्यांनी सगळं आयुष्यातला प्रत्येक क्षण त्याला भगवत चिंतनामध्ये, शास्त्राध्ययनामध्ये घालवायचा आहे. तर त्याच्या शरीराच्या निर्वाहाकरता समाजाने त्याची व्यवस्था करावी, याच्याकरता तो विषय म्हणजे भगवत चिंतनाकरता. त्या विषयामध्ये दुसरी कामं करायला लागला हा, नाही का. साधूचा विषय म्हणून तुम्हाला मानतात, आणि म्हणून तुम्ही जर पक्षाचा प्रचार करायला लागले, एखाद्या पक्षाचा प्रचार करणं वाईट आहे असं नाही, पण मग पक्षाचा कार्यकर्ता बनून त्या व्यासपीठावर त्याचा प्रचार करा ना तुम्ही. तुमच्याकडे साधू म्हणून लोक पाहतात. महाराज, कीर्तनामध्ये संतांचा निरोप सोडून दुसरं काहीही करणारा तेवढाच गुन्हेगार आहे जेवढा साधूच्या वेशात चोऱ्या करणारा गुन्हेगार आहे तेवढा. तिथं व्यक्तीला मानत नसतात लोक, त्या स्टेजला, त्या आसनाला मानतात, आणि तिथं ते आसन त्यांनी पवित्र करावं. त्याला दुसरी कामं करायची तर दुसरं स्टेज निवडावं. या स्टेजवर दुसरी कामं नाही करावी त्याने. त्याच्यामुळं त्या स्टेजवरची जी लोकांची श्रद्धा आहे, भावना आहे, ती संपून जाईल. महाराज, तुम्हाला माहिती आहे आता नेत्याची भाषणं ऐकायला पैसे देऊन लोकांना आणावं लागतंय. म्हणजे नेत्यावरची एवढी अनास्था लोकांची वाढलेली आहे, अक्षरशः गाड्या लावाव्या लागतात, याच्यात विशेष नाही. त्या लोकांना काही कबूल करावं लागतं, त्यांना खाऊ पिऊ घालावं लागतं, काही पैसे द्यावे लागतात, तेव्हा लोक जातात. आणि कीर्तनाला पैसे खर्चून लोक येतात. कीर्तन ठेवायची म्हणजे त्याला पैसे खर्चाची तयारी करावी लागते, तेव्हा कीर्तन ठेवता येतात. आणि पैसे खर्चून लोक येतात, तर ते संतांचं ऐकण्याकरता येतात. तर त्या स्टेजचा दुसऱ्या कामाकरता वापर करणं निश्चितच दोषास्पद आहे. व्यासपीठावरून कीर्तनाच्या कोणी जर कीर्तनाचा अभंगाचा विषय सोडून बोलायला लागला तर श्रोत्यांनी सांगावं त्याला की आम्ही तुकोबाराय ज्ञानोबारायांचं ऐकायला आलेलो आहे. तुम्ही निरूपणाला जो अभंग घेतलेला आहे त्या अभंगात ज्ञानोबाराय तुकोबाराय काय सांगतात ते सांगा. तुमचं फालपट ऐकायला आम्ही नाही आलेलो. त्याच्याकरता तुम्ही दुसरी स्टेज तयार करा, तशा प्रकारचं आव्हान करा की याच्याविषयी मी बोलणार आहे आणि त्याच्यात तुम्ही सांगा. वा, भक्ती ज्ञानाविरहित, ज्याच्या या त्याचा विषय भक्ती नाही, ज्याचा विषय अध्यात्म ज्ञान नाही, त्याच्या विरहित इतर गोष्टी करू नये. हा कीर्तनकाराकरता सुद्धा संतांनी काय केलेला आहे, नियम घालून दिलेला आहे आणि आपण तो पाळावा. संतांच्या या प्रवाहाला आपल्यामुळं गालबोट लागेल अशा प्रकारचं कोणीही या क्षेत्रातल्या लोकांनी करू नये. तेव्हा मला ते हे सांगायचं होतं, तर त्या मांडव्य ऋषी, मग त्यांना शुळावर दिलं गेलं. तपश्चर्या सिद्ध महात्मा होते. शुळावर दिल्यानंतर काही सेकंदात मनुष्य तो शूळ शरीरात घुसतो, मरतो मनुष्य. 2-3 दिवस झाले तरी ते काही मेले नाही. तो शरीर पण शुळात घुसलेला, वेदना होत होत्या. मग घाबरले
तिथले ते शोळापसले रक्षक ते धावत आले, महाराज महाराज. त्या महाराजाला पण राजाला सांगितले की त्यांना शोळा, पण त्यांचा प्राण नाही जात. आणि मग राजा घाबरला, धावत आला, त्यांना खाली उतरलेले. मग त्यांचा परिचय विचारला आणि मग कळालं, तोबा तोबा तोबा, आपण मांडव्य ऋषी आहात आणि तुम्ही का बरं परिचय नाही दिला? ते म्हणे तू विचारलाच नाही, तुम्ही कसं काय परिचय दिला? त्यांनी राजाला शाप नाही दिला महाराज, कारण राजाचा दोष नव्हताच. जर मला मध्ये असं, आणि विशेष म्हणजे ऋषीच्या वेशामध्ये जर तो चोऱ्या करत असेल तर त्याला शोळावर द्यायलाच पाहिजे, तेव्हाच दिला. असा नाही, आताच्या सुद्धा शासनाने असा कायदा करायला पाहिजे की एखादा साधू जर साधूच्या वेशामध्ये असे काम करत असेल तर त्याला फासावरच लटकवलं पाहिजे. मांडव्य ऋषींनी राजाला शाप नाही दिला ती शिक्षा दिल्यामुळं, पण मग धर्माला बोलावलं महाराज. धर्माकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की मला माझ्या संचिता प्रारब्धामध्ये असं कोणतं पाप होतं की ज्या पापामुळं शोळावरची शिक्षा भोगावी लागली मला. मग त्यांनी त्यांचं रेकॉर्ड पाहिलं, तर कुठल्या तरी मागच्या जन्मामध्ये लहानपणामध्ये, लहान असताना त्यांनी एक काटा ते फुलपाखराच्या याच्यात खावला होता. ते म्हणे हे लहानपणी खावला, नुसता काटा खावला, आणि त्याचा हा परिणाम, हो म्हटले, त्याचं व्याज तितकं वाढलं. कारण ती मानव देहातली कृती होती ना. तेव्हा मानव देह ही अशी जमीन आहे की पापाचंही पीक अफाट पिकतं महाराज, अफाट. करोडो जन्म पुरतं ते, करोडो जन्म भोगायला. जन्म कोटी मापे भोगी जीव, असं ज्ञानोबारायने म्हटलेलं. तेव्हा जेही कर्म करतो, म्हणून खूपच अवघड आहे, पण जेही कर्म करतो त्याचं लगेच संचितात रूपांतर होतं. करेपर्यंत क्रियमान, केलं की झालं संचित. ते कर्म पूर्ण झालं की लगेच त्याच ते संचितामध्ये जमा होतं. संचिताशी जाय मिळून या खोडी, ती खोडी संचिताला मिळून जाते आणि मग ते संचित पतनाचे जोडीवर यावं. जर सहिताचं साधन करत नसेल, पुढल्यांचा घात इच्छित असेल, तर हे कर्म पतनाकडे धावणार आहे, पतनाच्या प्राप्तीचं करता निर्माण झालेलं आहे, हा त्याचा अर्थ आहे. आणि एकदा संचितात ते जमा झालं म्हणजे ते गाठीला बांधलं. जे गाठीला बांधलं ते भोगावंच लागतं महाराज. कर्मामध्ये कन्सेशन नाही, माफी तर नाहीच. कितीही दुष्काळ पडला तरी कर्माच्या भोगल्या वाचून कर्म नष्ट होतच नाही. ना भुक्तम क्षीयते कर्म जन्म कोटी शतैरपी, हा दंडकच आहे शास्त्राचा. आपण जे केलेलं कर्म आहे मानव देहामध्ये, ते आता लगेच नसतं भोगावं लागत, जेव्हा केव्हा त्याचा नंबर येईल, कारण ते संचित झालं, त्याचं भोगायला प्रारब्ध असतं. हा आवा भविष्य न सुटे भोगिल्या वाचून, जाणून संचित शुद्ध करा. तर जे आपण करतो ते आपल्याला भोगावं लागलेलं आहे हे समजून घेऊन जे करायचं ते आता शुद्ध करावं, हे तुकोबारांचा निरोप आहे. तेव्हा बांधले गाठी ते लागले भोगावे. जे गाठीला बांधलेलं आहे ना ते तर भोगावंच लागतं महाराज, भोगावंच लागतं. मुक्त झाला तरच ते कर्म नष्ट होतं, अन्यथा कर्म सगळ्यालाच भोगावं लागतं. जोपर्यंत मुक्त होत नाही तोपर्यंत कर्म भोगावं लागतं. प्रारब्धातलं कर्म तर मुक्तालाही चुकत नाही, मुक्ताला सुद्धा प्रारब्ध भोगावं लागतं. हे बाधित वृत्तीनं कसं ठीक आहे, पण भोगावंच लागतं.
प्रारब्ध तर भोगल्याशिवाय संपतच नाही. संचित असेल, त्याचं प्रारब्धात रूपांतर झालं नाही आणि आपण शीताची जबरदस्त साधना केली, आत्मज्ञान झालं, तर आत्मज्ञानाने संचित जळतं. जळते संचित ऐसे आहे धर्मनीत माझ्या विठोबाचे पाय. म्हणून माझ्या विठोबाचे पाय म्हणून वेळोवेळा येथे धावशी समेत धोगनेर भस्मसात कुरुते अर्जुन ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात कुरुते तथा क्षीयंते चास्य. पण फक्त मग आत्मज्ञान झालेलं आहे त्याचंच कर्म जळतं, अन्यथा बाकीच्या सगळ्याला कर्म हे फल भोगूनच संपवावं लागतं, फल भोगून संपवावं लागतं. म्हणून बांधले गाठी ते लागते भोगावे. आता अशा प्रकारचं त्याच्या गाठीलाच बांधलेलं असेल तर देवाचं बी काही चालत नाही तिथं. ऐशी अशी देवे काय कीजे. अशा परिस्थितीमध्ये देवाने तरी काय करावं? काही नाही करू शकत तोही. आणि त्याला मोह बी होत नाही, असं काही रडू फिडू येत नाही. महाराज नाटकं करीत असेल कधी मध्ये रडण्याची, पण एखाद्याने कर्म केलेलं असेल आणि त्या कर्माचं फल त्याला भोगावं लागत असेल, त्याच्यामुळे त्याला अत्यंत दुःख होत असेल, तर याला काही वाटत नाही, मस्तपैकी हसतो. त्याला ते भोगावंच लागतं. ज्याने जे कर्म केलेलं आहे त्याला भोगावं लागतं. भगवान सांगतात तिथं मीही हस्तक्षेप करत नाही, कारण ज्याचं कर्म त्याने भोगावं हा नियमही कोणी केलेला आहे? देवानेच केलेला आहे. त्याच्यामुळं आपणच केलेला नियम आपण कसा मोडणार? भगवान म्हणतात मी स्वतः भोगतो, तोही मी उगला कर्मी वर्ते. मी स्वतः अशा प्रकारचं जर कर्माला मान देतो, मी स्वतः केलेलं कर्म जर भोगतो, तर इतराचं काय नाही का? रामाचा आणि सीतेचा वियोग का झाला? रावणाने सीतेला पळवून नेल्यानंतर सीतेची प्राप्ती होईपर्यंत राम अत्यंत उद्विग्न दिसत होते. रडायचे बघा भगवान, रडायचे. सीतेचा शोध करत असताना तर शोध म्हणजे लागेपर्यंत कधी कधी असं विभ्रम अवस्था झाल्यासारखे वाटायचे. झाडाला जाऊन कवटाळायचं, हा सीते. झाडाला विचारायचं तुम्ही माझी सीता पाहिली? दगडाला जाऊन विचारायचं तुम्ही माझी सीता पाहिली? अशा प्रकारचं सीतेच्या वियोगाचं दुःख प्रभूला का भोगावं लागलं? काय मान दुखती, आमकं होतंय, का दुखती? तुम्ही मग त्या डॉक्टरकडे गेले तर ते गोळ्या लिहून देतील, वैद्याकडे गेले झाडपालाचं औषध देतील. कफ वात पित्त याच्यातला तज्ञ असेल ते म्हणेल वात वाढलाय किंवा कफ वाढलाय, नाहीतर आमकं झालेलं आहे, तर त्याचं औषध द्यायचं. अंगाऱ्या धुपाऱ्याकडे गेले तर ते नक्की बाहेर वाशाचं काढल्याशिवाय राहत नाही. जे ते आपापल्या परीने त्याचं काय लावतात? निदान लावायचा प्रयत्न करत असतात. कर्मवाद्यांनी त्याचं निदान लावलेलं आहे की नारदाच्या वेळेला भगवंतानी नारदाला हे दुःख दिलं होतं पत्नी वियोगाचं, नसलेल्या. मोठा इतिहास सांगितलेला आहे तो. तर नारदाने शाप दिला होता, विष्णू पत्नीच्या वियोगाचं मला दुःख जसं भोगावं लावलंस तो, तसं तुलाही भोगावं लागेल. हे कर्म आणि ते कर्मे सीतेशी वियोग झाला. तर कर्म भोगावं लागतं ईश्वराला सुद्धा. तो काय करणार आहे दुसऱ्याच्या कर्मामध्ये? ऐशी अशी देवे काय की जे. म्हणून ज्याला ज्या गावाला जायचंच नाही त्याने त्या गावाच्या रस्त्याला चालू नये, आणि ज्या गावाला जायचंय त्या गावचा रस्ता कोणता आहे हे ज्याला माहितीये त्याला विचारावं आणि त्या रस्त्याने चालावं. तो काय म्हणे, गावा
जया गावा जाणे जया, जया गावा, जया जाणे. पहिला जया शब्द गावा करताय आणि दुसरा जया शब्द चालणाऱ्या करताय. तर ज्या गावला ज्याला जायचंय त्या गावचा त्याने रस्ता विचारावा. पुसोनिया तया वाट चाले, विचारावं की हा रस्ता तिकडच जातो का. नाही तर तुम्हाला कुठं जायचं ठरवलंय तुम्ही, हा प्रश्न नाही. तुम्ही रस्त्याने कोणत्या चाललेले आहेत हा प्रश्न आहे गावाला जाण्याचा. एखादा चालला पंढरपूरला जायचं म्हणून आणि लागला कोल्हापूरच्या रस्त्याला, तर याला जरी पंढरपूरला जायचं असेल, पंढरपूरला जायचंय म्हणून ठरवलं असेल, तरी हा कुठं जाणार, कोल्हापूरला जाणार. कारण रस्त्याला त्या लागला. मला कोल्हापूरला नव्हतं यायचं, पण तुला कोल्हापूरला